सावी, सावी, काय झालं? इथं काय करतेस तू? सावी, काय बघतेस इकडं तिकडं? नाही, काही नाही. काही नाही. मग इथं काय करतेस? तुम्ही काय आता माझं पाठलाग करायला सुरुवात केली आहे का? नाही, तसं काही नाही आहे. तसं नाहीये. मग कसं? मग माझ्या मागं मागं इथपर्यंत कसं पोहोचलात तुम्ही? सावी, तू अचानक काही न सांगता घरातनं बाहेर पडलीस, त्यामुळे मला काळजी वाटत होती म्हणून सांगितलं ना तुम्हाला, नका करू माझी काळजी. तुमच्या डोक्यात शिरत नाही का? 1000 वेळा सांगितलं माझ्या मागं येऊ नका, माझ्या मागं येऊ नका, तरी तुमचं सुरूच आहे. अहो, मला एकटीला सोडा की. सारखं काय मागं मागं असतं? सावी, हे बघ, उगाच गैरसमज करून घेऊ. मी काय करायचंय तुम्ही सांगायची गरज नाहीये मला. व्हा बाजूला. आई ग, आई, आई, आई ग, आई ग. दीपे, 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 हे, दीपे, दीपे, काय होतंय? दीपे, दीपे, हळू, 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 हळू. काय होतंय? काय होतंय? काय होतंय? काय होतंय? काय होतंय? लागलं. दीपे, शांत. आई, अगं एवढ्या अर्जंट मध्ये का बोलवलंस? सावे, कशी आहेस तू बाळ? ठीक आहे मी. का ग? आईशीच खोटं बोलशील? दीपे, काय होणार नाही तुला. दीपे, हे मी आहे ना, इथंच आहे मी. शांत, शांत, प्लीज, शांत, 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 शांत. बघ, हा, हे दीपे, दीपे, पाणी घे, पाणी घे, पाणी घे, शांत. दीपे, पाणी पी जरा, म्हणजे बरं वाटतं. पाणी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, नको पाणी, ठीक आहे, नको पाणी, ठीक आहे. हळूहळू, हळूहळू, हळू. शांत, शांत. सगळं 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 नीट होईल. दीपे, हा, देव बघायला लागलाय. अरे बघत काय बसला बाबा? अरे अरे डॉक्टरला फोन लाव. हा. दीपे, थांब थांब. हा, हॅलो डॉक्टर. अगं, डॉक्टरांना फोन लावू द्या. ते काय म्हणणार आहे? पोटात गाठ आहे, ऍडमिट, ऑपरेशन करा. आपल्याकडे आहेत का हो तेवढे पैसे? दीपे, शांत हो. दीपे, बघ, बाकी काही नाही, पण मी तुला आत्ता शब्द देतो. मला या जगात काय बी करायला लागलं की नाही, तरी मी करीन. पण मी तुझं ऑपरेशन करेन दीपे. माझा शब्द आहे तुला. मी कुठनं पण पैसा जमा करेन, पण तुझं ऑपरेशन केल्याशिवाय शांत नाही बसणार. शांत हो, शांत हो. असं काय नाहीये. असं का विचारतेस तू? काय झालं? सावे, धैर्यांसंग माझं बोलणं झालंय. त्यांनी मला सांगितलं की तू गेले काही दिवस लय अस्वस्थ आहेस म्हणून. आणि आता मी विचारते तर ठीक आहे म्हणून सांगतेस होय?
सावे कसलं टेन्शन आहे सांग की. सावे अगं काय झालंय सांग की, म्हणजे आपण समदे म्हणून त्यावर तोडगा काढू. सावे तुला लय चांगला नवरा मिळालाय बघ. तुला समजून घेतो, तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुझ्या पाठीशी ठामपणानं उभा राहतो. तुला माहिती सावे, तुझे पप्पा पण धैर्यांसारखेच माझ्या पाठीशी नेहमी उभे असायचे. तुझे पप्पा माझ्या आयुष्यात आले तेव्हापासून माझं आयुष्यच बदलून गेलं बघ. सावे अगं, आई वडिलांना अभिमान वाटावा अशी मुलं नसतात आजकाल. तू लय नशीबवान आहेस बघ. बोल सावे, बोल बाळा, काय झालंय सांग की. हा आई लय व्हायला लागले आता. बास कर. तू एकदाच मान्य करून टाक की पप्पा कायमचे गेलेत, मेलेत. मला त्यांच्या पॉलिसीच्या पैसे. पप्पा मेले नाहीयेत. पप्पा जिवंत आहेत. हो, पप्पा जिवंत आहेत. मॅडम काय चाललंय तुमचं? माझे दोन्ही मुलं ना काही कामाचे नाहीयेत हे मला माहित होतच, पण तुम्ही नाना, तुमची पण गत ना तशीच झाली आता. अहो मॅडम, ऐन टायमाला तिथं धाकलं मालक आलो, मी तर काय करणार सांगा बघू. मग इथं काय करतेस? तुम्ही काय आता माझं पाठलाग करायला सुरुवात केली आहे का? नाही तसं काही नाही. तसं नाहीये मग कसं? मग माझ्या मागं इथपर्यंत कसं पोहोचलात तुम्ही? नका करू माझी काळजी. तुमच्या डोक्यात शिरत नाही का? 1000 वेळा सांगितलं माझ्या मागे येऊ नका, माझ्या मागे येऊ नका. अहो मला एकटीला सोडा की, सारखं काय मागं असतं.